मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. पनवेल महानगरपालिका भरती 2023 ची आन्सर की जारी झालेली आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पदांसाठी भरती बघण्यासाठी भेटलेली होती. या सर्व पदांचे ऑनलाईन पेपर झाल्यानंतर आता रिस्पॉन्स शीट आन्सर की जारी झालेली आहे. तर ती तुम्हाला कशी डाउनलोड करायची त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे. तर बघा, तुम्हाला या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. इथं अप्लाय ऑनलाईनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. त्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनचं ऑप्शन आहे बघा, इथं लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचंय बघा. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. आता हा युजर आयडी आणि पासवर्ड कोणता टाकायचा आहे, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा तुमच्या मोबाईल वरती मेसेजनी आणि ईमेल वरती ईमेलनी तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड मिळालेला असतो. तो तुम्हाला इथं बघून टाकायचा आहे. हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आणि लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती देत आहे. जर तुम्हाला आन्सर की डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला, आन्सर की तुमची डाउनलोड नाही झाली, तर तुम्हाला वरती एक नंबर दिसत असेल. या नंबरवरती तुम्ही WhatsApp वरती संपर्क करू शकता. तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तुम्ही सेंड करू शकता आणि त्यानंतर तुमच्याकडून ₹20 चार्जेस घेऊन तुम्हाला तुमची आन्सर की सेंड केली जाईल. सर्वप्रथम युजर आयडी आणि पासवर्ड WhatsApp वरती डायरेक्टली पाठवून द्यायचा आहे. त्यानंतर तुमची आन्सर की मिळाल्यानंतर ₹20 चार्जेस तुम्हाला द्यावा लागणार आहे. तसं कसं डाउनलोड करायचे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला सांगितली जाणार आहे. परंतु प्रॉब्लेम आला तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. तर चला पटकन एक युजर आयडी आणि पासवर्ड टाकून हा जो कॅप्चा आहे तो टाकून मी इथे लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती मी क्लिक करतो. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज अशा प्रकारचं ओपन होऊन येणार आहे. सर्वप्रथम तुमचं ऍप्लिकेशन फॉर्मचं जेव्हा रजिस्ट्रेशन केलं होतं ते रजिस्ट्रेशन तुमच्याकडे ओपन होऊन येईल. 2 नंबरचं ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल पोस्ट सिलेक्शनचं बघा. इथे 2 नंबरचं ऑप्शन तुम्हाला पोस्ट सिलेक्शनचं ऑप्शन दिसेल. यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर इथे डोळ्याचं ऑप्शन येईल. डोळ्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. ठीक आहे. इथे डोळ्याचं ऑप्शन आहे, ऍक्शनच्या खाली बटन आहे डोळ्याचं. यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे ओपन होऊन येईल. पुन्हा तुमचा फॉर्म ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, 3 नंबरचं ऑप्शन दिसेल कॅन्डिडेट रिस्पॉन्स. जर तुम्ही मोबाईलवरून डाउनलोड करत असाल तर इथं 3 लाईनींचं ऑप्शन असतं. 3 लाईनींवरती क्लिक केल्यानंतर हे खाली तुम्हाला ऑप्शन दिसतात. तर लास्टला तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स नावाचं ऑप्शन दिसेल. इथे बघा रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी इथं ऑप्शन आहे, क्लिक हेअरचं ऑप्शन. इथं हेअरचे नाव दिसत असेल आपल्याला, निळ्या कलर मध्ये हेअर नाव दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. ठीक आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो वगैरे तुम्हाला वरती दिसेल, पदाचं नाव दिसेल आणि आन्सर की तुमच्याकडे अशा प्रकारची तुमची डाउनलोड होऊन येईल. बघा अशा प्रकारची आन्सर की तुमच्याकडे डाउनलोड होऊन येईल. इथे तुम्हाला मार्क दिसतील, तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तुमचं जे उत्तर आहे बरोबर आहे की नाही ते तुम्ही इथे कॅल्क्युलेट करू शकता आणि तुमचे मार्क इथं बघू शकता. मित्रांनो, जास्तीत जास्त आन्सर की डाउनलोड करून आपल्या नंबरवरती सेंड करू शकता. हा जो नंबर दिसत आहे यावरतीच तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून आपल्याला सर्व पदांचा कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. कितीपर्यंत कट ऑफ लागू शकतो त्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य करा. तुमची आन्सर की दिलेल्या नंबरवरती तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन करून आपण व्यवस्थित कट ऑफ काढू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता आणि त्यासोबत आता काही पुस्तकांविषयी तुम्हाला माहिती देत आहे. आन्सर की कशी डाउनलोड करायची हे तुम्हाला समजून आलेलं आहे. बघा मित्रांनो, मार्केटमध्ये लेटेस्ट काही नवीन पुस्तकं आलेली आहेत ते जे की TCS IBPS पॅटर्ननुसार सर्व परीक्षांसाठी महत्त्वाची असणार आहे. तर त्या पुस्तकांविषयी आता तुम्हाला माहिती देत आहे. तर बघा, लेटेस्ट TCS पॅटर्ननुसार 71 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. आताच मागे नगर रचना शिपाईचा पेपर झाला, नगर परिषदचे पेपर झाले, तलाठी भरतीचे पेपर झाले. तर सर्व तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका त्यासोबत नगर रचना शिपाईच्या प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, त्या सर्व उत्तरांसोबत आहे. ठीक आहे. तर लेटेस्ट जेवढे पण TCS IBPS पॅटर्ननुसार पेपर झाले त्यांच्या प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटून जाईल. त्यासोबत या व्यतिरिक्त ज्या पण भरत्या झालेल्या आहेत, वनरक्षक, लेखापाल, सहकारी विभाग, तर यांच्या प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटून जाईल. दोन्ही तिन्ही पुस्तकं तुम्हाला हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तकं बघण्यासाठी भेटून जातील. यामध्ये TCS IBPS पॅटर्ननुसार कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यांचं सर्व स्पष्टीकरण प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. त्यासोबत मराठी व इंग्लिश या विषयांसाठी TCS IBPS पॅटर्ननुसार आता इथून मागे जेवढे पण प्रश्न विचारले गेले होते ते सर्व टॉपिक नुसार यामध्ये स्पष्टीकरणासोबत आपल्याला इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर स्पेशल मराठी व इंग्लिश साठी TCS IBPS पॅटर्ननुसार हे पुस्तक तुम्ही इथं वापरू शकता. अभ्यास करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी हे पुस्तक तुमच्यासाठी चांगलं असणार आहे आणि बाकी प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला या 2 पुस्तकामध्ये भेटून जाणार आहे. तर अशा प्रकारची हे नवीन 3 पुस्तकं आलेले आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही यावरती संपर्क करू शकता. नाहीतर जर तुम्हाला डायरेक्टली ऑफलाईन खरेदी करायची असेल तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जरी म्हटलं पुस्तक स्टोअरला जाऊन भेट दिली तर तुम्हाला हे पुस्तकं आरामशीर भेटून जातील. त्यांना नाव सांगायचं नाही तर फोटो दाखवायचा, तुम्हाला हे पुस्तकं
आरामशीर भेटून जातील. आणि ऑनलाईन जर मागवायची असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आणि पुढे तुम्हाला पुस्तकाचं नाव टाकायचं, टीसीएस प्रश्नपत्रिका संच, ठीक आहे. नाहीतर आयबीपीएस लेटेस्ट प्रश्नपत्रिका संच, आणि त्यानंतर ही पुस्तकं तुम्हाला भेटून जातील. आपल्याला फ्लिपकार्ट, अमेझॉन दोन्ही आपल्याला वरती हे पुस्तक ऍप्लिकेशन वरती भेटून जातील. ऑनलाईन देखील तुम्ही हे खरेदी करू शकता. तर अशा प्रकारची हे नवीन पुस्तक आले, प्रॅक्टिससाठी तुम्ही हे पुस्तक देखील वापरू शकता. आणि बाकी जर म्हटलं तर तुम्हाला आन्सर की कशी डाउनलोड करायची त्याविषयी सविस्तर माहिती दिलेलीच आहे, ठीक आहे. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. जास्तीत जास्त आन्सर की तुम्हाला दिलेल्या नंबरवरती शेअर करा, जेणेकरून आपण व्यवस्थित कट ऑफ लावण्याचा प्रयत्न करूया. आणि तुमचे किती मार्क तुम्हाला मिळालेले आहेत, त्या पदाचं नाव आणि मिळालेले मार्क तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.